विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। आरक्षण बचावासाठी ओबीसींचा उमरगा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा। राज्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण वाचवण्याबाबत ओबीसी आरक्षण बचाव समिती उमरगा तालुका यांच्या वतीने गुरुवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी उमरगा येथील तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। गुरुवारी दुपारी 11:30 वाजता हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या मोर्चात ओबीसीतील सर्व घटक बहुसंख्येने सहभागी झाले होते। धनगर समाजाच्या ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील मसनजोगी समाज आणि पोचामा समाजाचे बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा। आमची जात ओबीसी, आमचा पक्ष ओबीसी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रियवंदा महादळकर रिटेक श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रियमवंदा महादळकर, नायब तहसीलदार रतन काजळे व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख बडीराम सुरवसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बोलताना ओबीसींच्या नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी ओबीसींवर अन्यायाचे षडयंत्र रचणाऱ्या राज्य सरकारवर घणाघाती प्रहार केला। मंडल आयोगाला आव्हान देण्याची कूटनीती अंमलबजावणी अवलंबली जात आहे आणि सरकारमधील मराठा मंत्री, आमदार व खासदार ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलत नाहीत। त्यामुळे ओबीसी बांधवांनी अशा छुप्या राजकारण्यांना घरची वाट दाखवण्यासाठी एकसंघ व्हावे। ॲडव्होकेट दिलीप सगर यांनी ओबीसी समाज बांधवांच्या ताटात माती कालवण्याचं काम सरकार करत आहे। यात सहभागी असलेल्या राज्यकर्त्यांनी त्यांची जागा त्या राज्यकर्त्यांना दाखवावी लागेल। ओबीसींचा लढा हा कुणा एका समाजाला विरोध म्हणून नाही, तर हक्कासाठी लढा सुरू ठेवावा लागेल, असे आवाहन ॲडव्होकेट सगर यांनी केले। ओबीसी बचाव समितीची अशी आहे मागणी। महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित समिती असून मागासवर्ग आयोग नसताना मराठा कुणबी जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे। यावेळी न्यायमूर्ती सुनील सुकरे, ओमप्रकाश जाधव व प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींच्या मागासवर्ग आयोगावर नियुक्त्या कशा केल्या, बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरवण्याचे षडयंत्र केले जात आहे। मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला ओबीसींचा विरोध आहे, असे या निवेदनात म्हटले आहे। यावेळी अनिल उर्फ पप्पू सगर, सचिन पाटील, धनराज हिरमुखे, राजेंद्र पटवारी, संतोष कलशेट्टी, विनोद पतंगे, धनराज गिरी, डॉक्टर विक्रम जीवनगे, देवीदास पावशेरे, बालाजी पवार, रफिक तांबोडी, परमेश्वर टोपगे, शिवलिंग माडी, योगेश राठोड, पिंटू काळे, अजमभाई लदाफ, शंकर विभूते, तानाजी दंडगुले, अनिल काडदाते, गोविंद घोडके, रमेश जाधव, ॲडव्होकेट काशीनाथ राठोड, ॲडव्होकेट मंडले, डॉक्टर रमाकांत पाटील, शंतनू सगर आदींची उपस्थिती होती। विश्व 24 न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव, उमरगा। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।
आज उमरगा लोहारा तालुक्यातून आज ओबीसीचा मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा याच्यासाठी निघालेला आहे की मराठा समाजाने जो मोर्चा काढला होता त्या निर्णय घेत असताना सरकारने ओबीसीला अंधारात ठेवून कसल्याही प्रकारचा विचार न करता ओबीसीला अंधारात ठेवून विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे। हा खऱ्या अर्थाने ओबीसीवरचा अन्याय आहे। हा अन्यायावरचा वाचा फोडण्यासाठी ओबीसी बांधव आज सर्वप्रथम एकत्र होऊन तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि याच्याही पुढं मुख्यमंत्र्यांना वगैरे आम्ही निवेदन देऊन नाही ऐकलं तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ओबीसी बांधवांच्या वतीने मी तुम्हाला निवेदन देतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।